प्रार्थना करूया आपण. पवित्र पवित्र सैन्याच्या येवा दे बाप्पा, ज्या वचनावरती आम्ही मनन चिंतन करत असताना प्रभू तू आम्हा प्रत्येकाला आपल्या आत्म्याने चालव, आत्म्याने अभिषेक कर आणि ते वचन समजून घेऊन त्याप्रमाणे राहण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा येशूच्या नावात. आजचा विषय आहे देवाने आमच्यावर जी दया केलेली आहे ही दया सर्व लोकांपर्यंत पोहोचते. आपल्या जीवनामध्ये आपल्या सभोवती आपण पाहतो की अनेक प्रकारच्या बाउंड्रीज, सरहद्द, हे करायचं नाही, ते करायचं नाही, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, याच्याशी बोलायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, याच्याशी संबंध ठेवायचं नाही, है ना, या धर्माबरोबरच्या लोकांशी भेटायचं नाही. अशा अनेक बाउंड्रीज आहेत, सीमा आहेत, त्या आपणच आपल्या भोवती बांधून घेतलेल्या आहेत. काहींच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की इतरांच्या बद्दल पूर्वग्रह झालेला असतो, किंवा कारण कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्या माणसाकडे त्याच नजरेने पाहतो. पूर्वग्रह दूषित असं म्हटलेलं आहे. तर काही लोक जे आहेत त्यांच्यावरती बहिष्कार टाकला जातो, त्यांच्याशी कोणी बोलत नाही, भेटत नाही, कारण ते आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी करण्यात मग्न असतात किंवा करत असतात किंवा केलेल्या असतात. मग त्या लोकांशी आपण संबंध ठेवत नाही. प्रॉब्लेम हाच वर्षानुवर्ष, युगानुयुग, शतकानुशतके समाजामध्ये आहे. आणि म्हणूनच प्रभू श्री ख्रिस्त बापांच्या बरोबर बसला की लोक टीका करायचे, त्यांच्याबरोबर तो जेवायला गेला की त्यांच्यावर टीका करायची. प्रभू श्री ख्रिस्त हा बापांच्या घरी जेवायचा, त्यांच्या घरी भेटायचा, त्यांच्या घरी राहायचा. ज्यांना लोकांनी वाईट समजलेला आहे, सो कॉल्ड वाईट, पापी, आणि त्यांच्याशी ते संबंध ठेवत नव्हते. येशू काय केला बरं या पाप्यांच्याकडे? तो पण तो पण त्यांच्यासारखं वागू शकला असताना. जाऊन हे बाकी लोक यांना जर मी राहिलो याच्यासोबत तर मी तर तारणारा आहे, मला तर तारण द्यायचंय, लोक काय म्हणतील, है ना, तारणाची माझी योजना त्याच्यावर परिणाम होईल, असा सगळा विचार जर येशू ख्रिस्ताने केला असता तर किती बरं झालं असतं. आज आपल्यासोबत एक चांगला नमुना राहिला असता, नाही का, की बापा लोकांच्या वाट्याला जाऊ नकोस म्हणून. परंतु ते न करता येशू ख्रिस्ताने नेमकं त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये आपली वागणूक ठेवलेली आहे. याच्यातून हे शिकायला मिळतं की कोणी पाप करतं किंवा कोणी पाप केलंय किंवा एखाद्याला पापी म्हणून त्याला तोडायचंच, संबंधच तोडायचे, हे देवाला न आवडणार आहे. आणि अशांना नरहिंसक म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. आपल्या बंधूचा द्वेष करणारा नरहिंसक आहे. नरहिंसक म्हणजे वंशाचा नाश करणारा. मग हे आपल्याला आवडेल का? आम्ही आपलं जीवन कसं जगत आहोत, जे, आणि म्हणून येशू म्हणाला की जे सलाम करतात त्यांना तुम्ही सलाम करता. काय विशेष, काय विशेष आहे? ते तर विधर्मी लोकही करतात. या ठिकाणी असे अनेक लोक आहेत जे आम्हाला बहिष्कृत करतात. बहिष्कृत, आपण आपल्यासाठी जगूच देत नाहीत लोक आपल्याला. आम्ही सांगू तसं तुम्ही जगायचंय, त्यांनी मात्र मोकाट, असं नाहीये. म्हणून येशू ख्रिस्त ज्यांना ज्यांना लोकांनी बहिष्कृत केलेला आहे, ज्यांना ज्यांना समाजाने वाळीत टाकलेला आहे, ज्यांना ज्यांना मनुष्यांनी समाजाने पापी म्हणून हिणवलेलं आहे, ज्यांना ज्यांना देवळामध्ये तुम्ही इकडे बसायचं नाही, तुम्ही तिकडं बसायचं आहे, असा जो भेदभाव केलेला आहे, अशांच्या बाजूने, अन्याय झालेल्या लोकांच्या बाजूने येशू ख्रिस्त शेवटपर्यंत लढला. ख्रिस्ती लोकांची ही छाप आहे. सेवा करणारे, मदत करणारे, गरजूंच्या साह्यासाठी धावणारे, कारण येशू ख्रिस्तानं ते केलेलं आहे. बहिष्कृत केलेल्या लोकांच्या मध्ये आपण आज राहत आहे, या जगामध्ये आपण राहतो, आणि सुवार्तेचा संदेश आपणास देवाच्या त्या विलक्षण दयेचं आठवण करून देतो, स्मरण करून देतो, जी सर्व प्रकारच्या अशा जात पात, सीमा, पूर्वग्रह, बहिष्कृतपणा यांच्या पलीकडे जाऊन देव आमच्यावरती काय करत असतो? दया करत असतो. ऑलवेज रिमेंबर दिस. आणि जे असे दया करतात ना, ते अशा ठिकाणना भीक नाही घालत आपल्या भाषेत. ते परवा नाही करत लोक काय म्हणतील मला, ते आपलं
सत्कृत्य करतच जातात. लोक त्याच्याकडे, त्यांच्या सत्कृत्याकडे त्यांच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे बघतात. याच्यावरून त्या मदत करणाऱ्या व्यक्तीची नाही तर त्याच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींची मानसिकता समजते. मानसिकता समजते. आज पेंटेकॉस्ट नंतरच्या 12व्या रविवारी पवित्र शास्त्रातली वचने आपल्याला एक महत्वपूर्ण आणि आमचं जीवन परिवर्तित करणारं असा सत्याचा शोध घेण्यासाठी प्रेरणा देतात. म्हणून आजचे शास्त्रपाठ सगळे महत्वाचे आहे. देवाची दया सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचते हे सत्य या शास्त्रपाठामधून आपल्याला पाहायला मिळतं. कारण देवाचं जे सार्वभौम असलेलं जे प्रेम आहे प्रियानो, ते प्रेम सर्व समावेशक आहे. सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या, सर्व रंगाच्या, सर्व संस्कृतीच्या लोकांना सामावून घेणारं देवाचं हे प्रेम आहे. हे आम्ही कधी विसरता कामा नये. आम्हाला सुवार्तेचा प्रसार फार विचारपूर्वक करून फार वेगळ्या पद्धतीने लोकांच्या समोर, जगासमोर आणायचा आहे. कारण देवाचं प्रेम हे सर्व समावेशक आहे. ते भौगोलिक स्थान किंवा धर्म किंवा सामाजिक स्थान यांच्यापुरतं मर्यादित नाहीये. प्रत्येक पिढीमध्ये मानवजात आपण आणि ते असा दुजाभाव करत असतात. अशा विभागणीच्या बाउंड्रीज, सीमा रेषा निर्माण करण्याचा प्रत्येक पिढी प्रयत्न करत आलेली आहे. परंतु या सगळ्यांच्या पलीकडे देवाचा प्रेम आहे. म्हणून संत पौल म्हणाला, प्रभू ख्रिस्तामध्ये हेलेनी आणि ग्रीक, यहुदी आणि माहिती काय लिहिले पुढे, असा भेदभाव नाही. असा भेदभाव नाही, कारण प्रभूमध्ये आपण सर्व देवाची वी आर ऑल सिटीजन्स ऑफ द किंगडम ऑफ गॉड. परंतु देवाचं हे जे प्रेम आहे ना, हे सातत्याने आपण उभ्या केलेल्या या भिंतींच्या पलीकडे जातं आणि लोकांना त्या भिंतीवरून आपल्यामध्ये घेऊन येतं. आणि ज्यांना अयोग्य समजलं जातं, ज्यांना पापी समजलं जातं, ज्यांना बहिष्कृत केलं गेलेलं आहे, त्यांच्यापर्यंत देवाचं प्रेम पोहोचतं. हे कधीही विसरू नका. जगात पहिलं कोण गेले? द फर्स्ट मॅन. काय म्हणाला येशू त्याला? तू आज बरोबर. द फर्स्ट मॅन इन द होल ह्युमन काइंड हु एंटर्ड इनटू द पॅराडाइज बिफोर एव्हरीवन वॉज. कोण होता तो? बुद्ध. बंड पुकारणारा असं लिहिलेलं आहे. त्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे? बंड पुकारणारा, चोऱ्या माऱ्या करणारा, आपली उपजीविकेचं साधन म्हणजे चोरी करणं हे त्याचं होतं. पण तो सर्व त्या सभास्थानामध्ये पूजा अर्चा करणाऱ्या यहुदी लोकांच्या, धर्मगुरूंच्या अगोदर पॅराडाइज मध्ये, सुखलोकामध्ये पोहोचलेला. देवाचं प्रेम हे असं असतं. देवाची दया ही असते. ज्यांना आपण टाकाऊ समजतो, निरुपयोगी समजतो, हीन समजतो, अस्पृश्य समजतो, प्रभू त्यांना उचलतो आणि आपल्या पुढे घेऊन जातो. म्हणून वचन आहे, जे पहिले जे शेवटले आणि जे शेवटले ते पहिले होते. म्हणून एव्हरी डे यू शुड टेस्ट युअर फेथ. दररोज आम्ही आमच्या विश्वासाची परीक्षा केली पाहिजे. कधी विसरू नका. शास्त्र शिकवतं. म्हणून आजच्या शास्त्र पाठामध्ये संदेशका यशया, स्तोत्रकर्ता प्रेषित पाऊल आणि विशेषतः येशू एका कनानी स्त्रीच्या बरोबर संवाद जो करतो, त्यामधून या सगळ्या शास्त्र पाठामधून परमेश्वराचं प्रेम हे सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचते, हेच आम्हाला संदेश परमेश्वर देत आहे. आणि या 4 शास्त्रपाठाकडे आपण सखोल पाहणार आहे. स्तोत्रकर्त्याने केलेली घोषणा, यशाने केलेली भविष्यवाणी, पावलाने दिलेलं आश्वासन आणि येशूशी झालेली भेट, या 4 गोष्टींच्या वरती आज आपण मनन करणार. पहिला मुद्दा आहे आणि तो म्हणजे देव सर्व राष्ट्रांना आशीर्वाद देतो. स्तोत्र संहिता 67. तिसरं वचन वाचा बरं, काय लिहिलेलं आहे? हे देवा राष्ट्रे तुझी स्तुती करो. हे देवा राष्ट्रे तुझी स्तुती करो. सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करो. हो, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करो. किती सुंदर वचन आहे. हे स्तोत्र जे आहे 67 छोटसच आहे, पण फार मार्मिक आहे. त्यामधून खूप आपल्याला शिकायला मिळतं. देवाची सार्वत्रिक दया जी आहे, सर्वांच्यावर येणारं देवाचं जे प्रेम आहे, दया आहे,
आणि जो आशीर्वाद आहे त्यामध्ये आम्ही आनंदोत्सव करावा, हे आम्हाला हा स्तोत्रकर्ता आम्हाला शिकवत आहे. इस्रायलच्या देवाला सर्व राष्ट्रांनी ओळखावं, सर्व राष्ट्रांनी त्याची उपासना करावी, अशी ह्या स्तोत्रकर्त्याची मनोमन इच्छा आहे. आणि म्हणून त्याच्या स्तोत्राची सुरुवात कशी होते? पहिलं वचन, देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हाला आशीर्वाद द्या. दिस इज द प्रेयर. स्तोत्र हे असे सुरुवात करतो तो. आणि ही प्रार्थना स्वार्थी लाभासाठी केलेली विनंती नाहीये, आमच्यावर दया करो, आम्हाला आशीर्वादित देव करो, असं नाही प्रिया. तर इस्रायलावर असलेली देवाची जी ही कृपा आहे, ही संपूर्ण जगासाठी आशीर्वादाचं एक स्थान असावं, माध्यम असावं, अशी परमेश्वराकडे हा स्तोत्रकर्ता प्रार्थना करतो. कधी आम्ही अशी प्रार्थना करतो का की प्रभू तू जो मला आशीर्वाद दिला, तू जो माझ्यावर दया केली, त्याचे आशीर्वाद लाभार्थी हे इतरांना बनव? कधीच नाही करत, कधीच करत नाही. शेवटपर्यंत आम्ही आमच्यासाठीच परमेश्वराकडे बघतो. देवाने खूप दिलेला असून सुद्धा अजूनही मागतो. कधी थांबणार मागण्याची प्रक्रिया? कधी म्हणणार प्रभूला की जे तू आम्हाला आशीर्वाद दिले, जी दया दिली, जी विपुलता दिली, त्यामधून इतरांना पण आशीर्वादित कर? हा देण्याची जी मनोवृत्ती आहे ती कधी आमच्यामध्ये डेव्हलप होणार? स्तोत्रकर्ता या ठिकाणी हीच गोष्ट आम्हाला वारंवार शिकवत आहे. देवाची समृद्धी, देवाची दया ही इतरांच्या बरोबर वाटून घेण्याची गोष्ट आहे. पण म्हणून आमची दया, आमची करुणा, आमचा पाहुणचार हे कधीही बदलता कामा नये. त्यामुळे झालंय काय की माणसांपासून तुटत चालली. माणसं एकमेकावर दया आणि प्रेम करणं यापासून वेगळी होत चालली. आणि ही गोष्ट फार घातक आहे. म्हणून जे आपण वयस्कर आहोत, जे वडील एज आहे, आपल्या लेकरांसमोर आपण काय ठेवणार आहोत उदाहरण? मी नेहमी सांगतो लोकांना, तुम्ही पाळक आणि सुवार्थी घरी आल्यानंतर जे दान देता ना, ते तुम्ही नाही द्यायचं, तुमच्या मुलांच्या हातून द्या. म्हणजे दे विल लर्न. त्यांना ती शिकवण आपोआप मिळेल की देवाचे सेवक घरी आल्यानंतर त्यांना त्यांची काळजी घेणं हे आमचं देवाचे कुटुंब म्हणून कर्तव्य आहे. डू दॅट. आता आम्ही कसं आमची पिढी निर्माण करायची आमच्याच हातात आहे. आम्ही काय शिक्षण द्यायचं, कशा प्रकारे द्यायचं, आम्ही कसे प्रभूमध्ये वाढले पाहिजे आम्हाला कळायला हवं. चर्चने हे ओळखायला पाहिजे की आपण देवाच्या त्या दयेचे अंतिम लाभार्थी नसून देवाची दया सर्व राष्ट्रांसाठी आहे, सर्व धर्माच्या, सर्व लोकांसाठी आहे. जसं समुद्रामध्ये लाईट हाऊस असतं, दीपगृह असतं. कोणासाठी असतं ते? माशांसाठी असतं का? त्या समुद्रातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आणि लोकांसाठी आहे, जहाजांसाठी आहे. कशासाठी असतं ते? वादळामध्ये भरकटलेल्या बोटींना समजावं की इथे लँड आहे, बंदर आहे, कोरडी भूमी आहे. स्वतःच्या बचावासाठी त्यांनी त्या लाईट हाऊस कडे यावं. प्रभूमध्ये आम्ही चर्च म्हणून एक लाईट हाऊस आहोत. आमचं जीवन हे दीपगृहाप्रमाणे असलं पाहिजे. संकटामध्ये, अडचणीमध्ये असलेल्या लोकांना सहाय्य करण्यासाठी हा दीपगृह आहे. लाईट ऑफ क्राइस्ट, लाईट हाऊस ऑफ क्राइस्ट. विशेषतः या विभक्त अशा जगामध्ये चर्चने देवाची जी सर्व समावेशक, सर्व राष्ट्रांना आशीर्वाद आणि दया देण्याची भूमिका जी आहे ती आपल्या जीवनातून आणि कृतीमधून प्रगट केली पाहिजे. लोक उत्सुक आहेत कारण चर्च हे देवाचं इतर लोकांसाठी दीपगृह आहे. चर्च म्हणजे तुम्ही आणि मी, ही भिंती नाही आहे. या भिंती लोकांना मदत नाही करणार आहेत. जाऊन आमच्या कृतीच्या द्वारे आम्ही इतरांना देवाची दया तुमच्यावर आहे हे कळवू शकतो. दुसरा मुद्दा आहे, प्रार्थनेचं मंदिर हे सर्व लोकांसाठी आहे. द टेम्पल ऑफ गॉड इज ओपन फॉर ऑल. यशायाचं पुस्तक 56 अध्याय पहिले 1 ते 8 वचनामध्ये 7वं वचन वाचा बरं.
त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यांना मी काय करेन? हर्षित करेन. माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम, त्यांचे यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी. आम्ही मग परमेश्वर कुठल्या तरी एका आपल्या सेवकाला बोलतो, तो अशा लोकांच्या मध्ये चर्च चालू करतो. त्याच्यामध्ये चर्चेस आहेत, देवाचं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आम्ही ठराविक गटाला बहिष्कृत नाही, हे देवाच्या राज्यासाठी हो. तुम्ही कोण न्याय करणार आहे? शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, नपुसंक आणि परदेशी लोकांच्या वरती पण परमेश्वर दया करणार आहे, कारण ही क्रांती आहे प्रियाला. परमेश्वराने त्यांच्यासाठी पण आपलं रक्त सांडण्याकरता पुत्राला पाठवलेलं आहे. आणि अशा लोकांचा, ज्यांना पारंपरिकरित्या मंदिरातील उपासनेपासून दूर ठेवलेला आहे, त्यांना पण प्रभू आपल्या दयेमध्ये ओढून घेतो. देव घोषित करतो की त्यांचा जो विश्वासूपणा आहे हा मी दुर्लक्षित करणार नाही. त्यांना नाकारण्याऐवजी देवाच्या मंदिरात त्यांचे स्वागत केले जाईल. घरी जाऊन हा शास्त्रपाठ पुन्हा 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 वाचा. हा भविष्यवाणीचा संदेश चर्चला धार्मिक, जातीय आणि सांस्कृतिक बंधनांच्या पलीकडे पाहण्याची आठवण करून देत आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथे जात आहे, धर्म आहे, वेगवेगळे जिथे जमाती आहेत, जिथे वेगवेगळे प्रदेश आहेत, यामुळे अनेकदा आपण वाटले गेलेलो, विभागले गेलेलो. पण अशा परिस्थितीमध्ये चर्चची भूमिका काय असावी? देवाच्या सर्व समावेशक प्रेमाचे मूर्त रूप आपण झाले पाहिजे. लोकांनी आमच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना आमच्या कृतीमधून येशू दिसला पाहिजे. तुम्हाला सुवार्ता सांगता येत नाही ना? पाहिजे नका सांगू. तोंड उघडता येत नाही ना? भीती वाटते ना? नका सांगू. पण तुमच्या कृतीद्वारे, तुमच्या दयेच्या एखाद्या कृतीद्वारे एखादा माणूस प्रभूकडे येऊ शकतो. जसं मी ते मगाशी उदाहरण दिलं, ख्रिस्त दिसला पाहिजे. सोशल ऍक्टिव्हिटी करायची नाहीये. बाळासाहेबांनी सांगितले, आता नाही सुवार्ता सांगितली, चला आपण वाटप करूया, पण त्या वाटपामध्ये पण येशूचा स्पर्श असायला हवा, येशूची शिकवण असायला हवी. पार्श्वभूमी काही असो, प्रत्येक व्यक्तीला देवाच्या मंदिरात स्थान आहे, हे कधी विसरू नका. एक उदाहरण सांगतो. एकदा एका चर्चने आपल्या चर्च मंदिराच्या बाहेर एक बोर्ड लावला होता, एव्हरीवन इज वेलकम हिअर. काय लावला होता? प्रत्येकाचे इथे येणाऱ्याचे स्वागत आहे. पण एकदा काय झालं, स्थानिक पारंपरिक पोशाख घातलेली एक आदिवासी व्यक्ती त्या चर्चला आली. लोकांनी सांगितलं, मागे बसा. चर्चचे लोक काय म्हणाले? मागे बसा, तुमची जागा तिथे आहे. बाहेर बोर्ड काय लावला होता? सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आतमध्ये काय ट्रीटमेंट चालली होती? तुम्ही असे आलाय ना, मागे बसा. हे असं का होत आहे? आम्ही दुटप्पी वागत आहोत का? देखावा करत आहे का मी ख्रिश्चन आहे आणि लोकांना फसवत आहोत का? प्रभू येशूकडे पाहिल्यानंतर आम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे प्रियानो. देवाचं स्वागत हे शब्दातील फक्त भावनाच आहेत असं नाही, तर त्याच्या पलीकडे जी आसन व्यवस्था आहे. आम्हीच नियम करतो आणि लोकांच्या मध्ये फळी निर्माण करतो. व्हेरी रॉंग. काय लोकांना नेहमी असते, ही माझी जागा आहे, तर दुसऱ्या कोणी बसलेलं आवडत नाही मला. अरे काय प्रॉब्लेम आहे? त्या चिटकले का त्या जागेला? तिथंच आशीर्वाद मिळतात आणि मागे बसलेले काय बिना आशीर्वादाचे आहेत का? तिथंच तुम्हाला जागा का पाहिजे? तोच बेंच का पाहिजे? चर्च मधली गोष्ट सांगतोय बरं का. एक जण मला एकदा म्हटलं, बाळासाहेब तुम्ही आमच्या चर्चसाठी खूप करता. म्हटलं आमच्या काय शब्द वापरता? मी कोण आहे बघ? आमच्या चर्चसाठी खूप काय करता म्हणजे मी कोण आहे बघ? मी जातो घरी बॅग करून. जोपर्यंत आम्ही पालकांना स्वतःच समजत नाही, स्वतःच्या कुटुंबात एक समजत नाही, आम्ही पण वर्गणी भरतो ना.
जरी आम्ही एक्स ऑफिशियल मेंबर असलो कमिटीचा बरं का, चर्चचा मी एक्स ऑफिशियल नाहीये ना, माझ्या कुटुंबाला काय कमी झालं तर तुम्ही येणार नाही का? तुमच्या घरात कमी झालं तर पाळक येतो की नाही? मग आपल्या चर्चवरती सेवा करून गेलेल्या पाळकाच्या क्षमा करा, अंत्यविधीला किती लोक हजर असतात चर्च मध्ये? ही वाईट आहे. आम्ही धर्म समजलोच नाहीये, आम्ही बनवाबनवी करत आहे. ख्रिश्चन आहोत याचा लाभ जेवढा मिळेल तेवढा घेत आहे, पण कृतीमध्ये काहीच नाहीये. व्हेरी प्रॅक्टिकल. हे बुकिश नॉलेज हे मी सांगत नाही, तुम्ही खुश राहावं म्हणून मी काय उद्देश माल मसाला लावून सांगत नाही. आम्ही कशी वागतो, आमच्या रोजच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश आहे का, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे, देवाची दया नाकारलेल्यांच्याही पलीकडे जाते. रोमकरसपत्र 11 अध्याय 1 ते 7 पहिलं वचन वाचा बरं. टाकून दिले आहे काय? कधीच नाही. अब्रामाच्या कुळातला, किती सुंदर वचन आहे. देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे का? पाऊल आपल्या लोकांच्या बद्दलचा काळजी जी आहे ती काळजी नमूद करतोय. एक बापासारखं तो प्रेम करतोय. इस्रायलाच्या दिसणाऱ्या नकारात्मकतेचा प्रश्न तो मांडतो, परंतु तो ठामपणे सांगत आहे इस्रायलाबरोबर देवाची जी समक्षता आहे, जी दया आहे ती संपलेली नाही. पुढे वाचा बरं दुसरं वचन. त्याने आपल्या लोकांना टाकले नाही. बरोबर. नवीन करारामध्ये लोकांस पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे? मी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही. चल लावलंय. गॅरंटी आहे, खात्री आहे. परमेश्वर आम्हाला टाकत नाही, तो आम्हाला विसरत नाही. देवाची निवड आणि पाचारण जे आहे हे प्रियानो फार विशेष आहे. देवाचं पाचारण हे अपरिवर्तनीय आहे, ते आम्हाला बदलता येत नाही. देवाने मला जर लेकरू म्हटलेलं आहे तर तो खरंच तो आम्हाला त्याचं लेकरू समजतो. आणि पाऊल आपल्याला या वचनामध्ये आठवण करून देतो की कृपा ही आपल्या पात्रतेवर अवलंबून नाही किंवा आमच्या कलागुण कौशल्यावर गुणवत्तेवर आधारित नाही, तर ती देवाच्या सार्वभौम प्रेमावरती अवलंबून आहे. म्हणून आम्ही वाचतो देवाने जगावर एवढी प्रीती केली. जगावर म्हणजे काय? सर्व राष्ट्रांच्या, सर्व जातीवर, सर्व वंशाच्या लोकांच्या, सगळ्यांच्यावरती देवाने एवढी प्रीती केली, कारण ते सगळे त्याची निर्मिती आहे आणि त्या सगळ्यांसाठी येशूला पाठवलेला आहे. हा संदेश कोणत्याही समाजाला किंवा व्यक्तीला लागू होतो या मी कधी विसरू नये. ज्याला आपण दूर फेकलो गेलो आहोत असं वाटतं, ज्याला असं वाटतं की मला कोणी विचारत नाही, ज्यांना असं वाटतं की देव विसरला आहे मला, त्यांना हे आजचं वचन आहे. प्रभूने तुम्हाला टाकलेलं नाही, प्रभू तुम्हाला विसरलेला नाही. कोणीही देवाच्या आवाक्याच्या बाहेर नाही. आपणच वाट चुकलेल्या मेंढरासारखे बळकलेलं असतं, पण त्या मेंढपाळाची नजर असते माझं मेंढरू एक हरवलंय, त्याला शोधायला तो निघाला. एक उदाहरण सांगतो प्रियानो. एकदा एका कैद्याने पाळकांना विचारलं, मला माहिती आहे की माझ्यासाठी आता उद्धाराची कोणतीही आशा राहिलेली नाही, की कारण मी खूप मोठा गुन्हेगार आहे. पाळकांनी त्याला उत्तर दिलं, तू पडलास खरं आध्यात्मिक जीवनामध्ये आणि ऐहिक जीवनामध्ये, पण तुला माहिती का तू कुठं पडलायस? तू पडलास हे खरं, परंतु तू कृपेच्या बाहूंमध्ये पडलेला आहेस. देवाच्या काय म्हणतो हातामध्ये तू पडलेला आहेस. उजळ्या पुत्राची शिकवण आहे त्या उदाहरणाची. तो काय म्हणाला? मी बापाकडे परत जाईल आणि काय म्हणेन? बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले. स्वर्गाविरुद्ध कशाला लिहिले? बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले, मला क्षमा करा. आता मुलगा म्हणून नव्हे तर एक इतर नोकरांप्रमाणे मला
नोकर म्हणून तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये ठेवा. किती सुंदर शिकवण आहे या ठिकाणी. आम्ही पडतो पण सपशेल पडत नाही, देवाच्या कृपेच्या हातामध्ये पडतो. आम्ही लोकांना, काहींना त्या चौकटीमध्ये बसवतो, तुम्ही याच्या बाहेर जायचं नाही, आणि काहींना म्हणतो तू काय पण कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे का शिकवण शास्त्रामध्ये? काय आम्ही काय करतोय आमच्या जीवनामध्ये, चर्चच्या लाईफ मध्ये आम्ही कसे वागत आहे, याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. प्रियानो, संत पौल फार सुंदर शिकवण देवाच्या वचनामध्ये देत आहे. कोणीही देवाच्या आवाक्या बाहेर नाही, आणि त्या कैद्याला सुद्धा पाळत म्हणाले की तुला सुवार्थ हीच आहे की तू पडलास, तू पाप केलेस, पण देवाच्या कृपेच्या हातातच पडलायस. अजूनही तुला संधी आहे, अजूनही संधी आहे. कोणीही देवाच्या दयेच्या वर्तुळा बाहेर नाही. देवाची दयेचं वर्तुळ किती मोठं आहे? सर्व राष्ट्रांच्या पलीकडे. हालेलुया. सर्व राष्ट्रांच्या पलीकडे. म्हणून आपण इतरांच्याकडे टाकलेले दुरुपयोगी, पापी, वाईट अशा दृष्टिकोनातून पाहूच नये. आपल्या मुलाने काय वाईट केलं, मुलीने वाईट केलं तर गपचूप बसतो आपण, कोणाला सांगत नाही. पण इतरांनी काय वाईट केलं तर जेवढं लवकर आणि जितक्यांना सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न. कृपेच्या स्पर्शाची वाट पाहणारे लोक, असं आपण त्या वाईट वागणाऱ्या माणसाकडे जर बघितलं ना, तर मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला एक सत्कृत्य केल्याचा आनंद होईल. सत्कृत्य केल्याचा आनंद हा एक वेगळा अनुभव असतो, आनंद असतो. प्रिया, विपुलतेमधून देणं वेगळं, आणि काही नसताना पण जे आहे ते देणं त्यातमधून, याच्यामध्ये मोठा आशीर्वाद आहे. तुम्हाला प्रभूने पगार दिलेला आहे, दशांश काढता का हो? दशांश तुमचा चर्चमध्ये येतो का हो? प्रभू काय म्हणतो? तुम्ही तुमचा दशमांश भंडारामध्ये, मंदिरामध्ये या, यासाठी की मंदिरात सेवा करणारे जे आहेत त्यांचे ते साधन व्हावे उपजीविकेचे. आम्ही आमचा दशमांश जर वाटायला लागलो, नाही का होणार? हे भांडार, हे देवाच्या भांडारात दशमांश देऊन जे तुमच्याकडे अपेक्षा करतील त्यांना तुम्ही दिलं पाहिजे. आणखी काय ज्यांना द्यायचं आहे ना, ते कधीच प्रश्न करत नाही. त्या तरुण मनुष्याला ख्रिस्त काय म्हणाला? तुला सार्वकालिक जीवन पाहिजे ना, एक काम कर, घरी जा आणि तुझ्याकडे जे काय आहे ते विक, आणि कोणाला दे? कोणाला दे? स्पष्ट लिहिले बरं का, गोरगरिबांना दे. तू अशांना दे की जिथं तू दिले त्याची आठवण पण राहू दे, पण त्यांची गरज पूर्ण. काय झालं पुढे? चिन्ह झालं, तो निघून गेला. येशूने त्या स्त्रीला म्हणाला की मुलांचे अन्न घेऊन त्या कुत्र्यांना देणे योग्य नाही. त्या स्त्रीने मागे हटण्याऐवजी प्रभूसमोर नम्रता धारण केली, धैर्य दाखवलं. ती म्हणाली, प्रभू, कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले तुकडे खातात, मला तो तुकडा द्या. गेल्या रविवारी आपण ऐकलं ना, याकोब पण असाच प्रभूशी झगडला ना, आशीर्वाद दिल्याशिवाय मी सोडणार नाही. या स्त्रीचं पण तेच होतं, प्रभू तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी नाही जाणार, भले मी तुम्हाला कुत्रा म्हणून हिरवलं तरी देखील मी नाही जाणार. शास्त्रात काय लिहिले पुढे? प्रभूला आश्चर्य वाटलं. प्रभू येशू ख्रिस्त आश्चर्यचकित झाला आणि तिची विनंती मान्य करतो. आणि हा एक टर्निंग पॉइंट आहे. हा टर्निंग पॉइंट विश्वासाच्या जीवनातील तिचा टर्निंग पॉइंट आणि येशूच्या सेवेतील हा एक टर्निंग पॉइंट आहे. समजा येशूला धरून दिलं 30 रुपयाला, त्याची चौकशी झाली, त्याला शिक्षा जाहीर झाली. त्यावेळेला यहूदा इस्करियोत त्याला धरून देणार, त्याने पश्चाताप करून प्रभूकडे वळला असता तर क्षमा केली असती का येशूने? केली असती. त्याने काय केलं? याला
अकलदमा म्हटलेल्या ठिकाणी झाडाला जाऊन जीव दिला. काय मिळवलं? कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये असं करतो, प्रभूकडे जाण्याऐवजी स्वतःच निर्णय घेतो. या स्त्रीने येशूला विनंती केली आणि त्या स्त्रीच्या विश्वासाची येशूने प्रशंसा केली आणि काय म्हणाला, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटनेस त्या स्त्रीची मुलगी, कुठे होती ती मुलगी? घरी होती. कुठे होते? तिच्या घरी. शताधिपतीचा चाकर कुठे होता? घरी होता. शताधिपती आपल्या डोक्यासाठी प्रभूकडे विनंती करतो. अडथळे पार करणारा विश्वास आहे. येशूने त्या स्त्रीला म्हटले, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटनेत तिची मुलगी घरी होती. सामाजिक, धार्मिक आणि लैंगिक भेद असूनही या स्त्रीने दाखवलेला दृढ आणि सातत्यपूर्ण विश्वास हा प्रभूने तिच्या विश्वासाने तिची मुलगी बरी होण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. आपल्या देशामध्ये अनेक भागांच्या मध्ये आदिवासी, दलित, स्त्रिया आणि धार्मिक अल्पसंख्याक आहेत. यासारखे अनेक माणसं आहेत प्रिय. त्यांचा आवाज दबला जातो, परंतु आजच्या सुवार्तेत त्यांचा आवाज उंचावला जाणं फार गरजेचं आहे. येशूने या ठिकाणी या स्त्रीच्या सामाजिक स्थानाचा नव्हे तर तिच्या विश्वासाची प्रियानो कदर केलेली आहे. तिच्या विश्वासाचा सन्मान केलेला आहे. चर्चनं या स्त्रीकडून हे शिकलं पाहिजे की आपण प्रार्थनेमध्ये चिकाटी ठेवली पाहिजे, आपण आत्म्यामध्ये नम्र असलं पाहिजे आणि विश्वासामध्ये धैर्यवान असले पाहिजे. शेवटी प्रियानो, आजचा संदेश अगदी स्पष्ट आहे. देवाची दया कोणाचा प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये, हा विशेषाधिकार नाहीये. देवाने माझ्यावरच दया करावी अजिबात नाही. योनाने त्या निनवे शहराकडे बघितलं. निनवेस का काय होतं ते? निनवेच होतं ना, बाहेर बसला आणि त्यांचं वाईट होत आहे, त्यांच्यावर प्रभू चांगलं करते, त्याला आवडलं नाही. काय म्हणतो प्रभू, काय लावलेस तू? त्याचा नाश कर ना. चिडकी व्यक्ती. प्रभू म्हणाले त्याचं तारण करायची माझी योजना, तू कशाला भडकतो यार? सोड ना, तू ते माझ्या हाती दे ना. आपल्या विरोधात वाईट करणाऱ्यांचं वाईट व्हावं हे नेहमी माणूस पहिलं ठरवतो आणि त्यांचं वाईट होत नाही ना, तितकं आपण वाईट लागतो. मग त्या योनाने काय केलं? त्या लोकांचा राग देवावर तर काढलाच आणि कोणावर काढला? एका रात्रीत काय वाढलं? तुंबीचा वेल वाढला. आता परमेश्वराने त्याच्यासाठी तर तुंबीचा वेल आणला अचानकपणे. एका रात्रीत कुठलं झाड वाढतं का? ते पण त्याला सावली मिळेल त्या योनाला, एवढं ते वाढलं. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं? ते गेलं सुकून. चिडका माणूस काय म्हटला? काय लावलंय प्रभू? तुंबीचा वेल तो माझ्यासाठी निर्माण केला सावल्या, तो परत तो वाळून टाकलास. माणसाचं हे असं असतं. काय शिकायला मिळतं? अनेक गोष्टी आहेत प्रियानो, आम्ही शास्त्रामधून शिकण्यासारख्या आहेत. परमेश्वराची दया ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये. त्याने माझ्यावरच दया केली पाहिजे, इतरांच्यावर नाही, असा अधिकार आम्हाला देवाच्या दयेबद्दल गाजवता येत नाही. कारण देवाची दया विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी एक देणगी आहे. इट्स अ गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड. देवाची दया आमच्यावरती पोहोचत असते, आम्ही कधी विसरू नये. कारण आजचा रविवार हा चर्चसाठी परिवर्तनाचा एक महत्वाचा टप्पा ठरो, हीच माझी प्रभूची प्रार्थना आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या चर्चमध्ये, आपल्या समाजामध्ये देवाची अपार जी दया आहे ती प्रतिबिंबित करणारे लोक आपण झालं पाहिजे. कारण आम्ही देवाच्या मंदिराला येतो, ती शिस्त, तो आदर, देवाप्रती असलेला आमचा सन्मान दर्शवतो. तिथे कारण चालत नाही. म्हणूनच तर येशूने ते उदाहरण दिले त्या 10 कुमारिकांचं. 5 शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या. ज्या शहाण्या होत्या त्या माहिती नाही कुठल्या लोकांसारख्या होत्या, पण ज्या 5 मूर्ख होत्या त्या आमच्यासारख्या होत्या. कारण ते आमच्यासारखे एक्स्ट्रा स्मार्ट होते, ओव्हर स्मार्ट. असं त्याने काय करायचं? जास्तीचं पैसे जातात पण जास्तीचं तेल घ्यायला, आणि ते काय करायचं? मग राहिलेलं तेल. परिणाम काय झाला? वर आला, ज्यांनी एक्स्ट्रा तेल ऑलरेडी घेऊन ठेवलं होतं
ज्यांच्या वात बुजत होती ते त्याचं तेल टाकत राहिले. वर येईपर्यंत त्यांच्या मेणबत्त्या त्यांचा दिवा चालूच होता. वर आला आणि त्यांचे दिवे चालू आहेत, त्यांना तो घेऊन गेला. जे मूर्ख होत्या, ज्यांनी मर्यादित साठा आणला होता, त्याची धावपळ झाली. दिवे विजायला लागले. शहाण्यानं म्हटले, काम करा ना, येशूने शिकवले ना, दया करा. आहे की नाही? बरोबर की नाही ताई? जरा दे ना तेल. हे भाऊ जरा दे ना तेल, तुला देतो नंतर आत गेल्यावर. तू शहाणाच होता. ती बाई काय म्हणाली, बाई तुला दिल्यावर माझं तेल कमी नाही का होणार? आणि मग माझं तेल कमी झाल्यावर काय तुलाही नाही मलाही नाही, दोघे बाहेर. एक काम कर, ऍडवाइस पण दिले त्या शहाण्याने, काय कर, गावात जा, तेल मिळेल. रात्री कुठलं दुकान तेलाचं उघडं असते. ते बिचारा एका दुकानात दुसऱ्या दुकानात तिसऱ्या दुकानात, तेव्हा दुकानं तरी किती होती त्यावेळेस येशूच्या काळात. तेल काय मिळालं नाही आणि जे काय मिळालं असेल ते घेऊन आल्या. तोपर्यंत दरवाजा door was closed. हाक मारायला लागल्या. नशीब त्यांचं की हातून आवाज आला, मी तुम्हाला आपल्या घरामध्ये, चर्चमध्ये, समाजामध्ये देवाची दया ही अपार आहे. ती प्रतिबिंबित करणारे आपण लोक असलं पाहिजे. आपल्यामध्ये जे विभाजन करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या भित्ती ज्या आपण उभ्या केल्या त्या पाडून टाकल्या पाहिजे आणि आपण कृपेचे पूल बांधणारे असले पाहिजे. धैर्याने आणि आनंदाने आपण घोषणा करूया की देवाची दया सर्व लोकांपर्यंत पोहोचते. बोलूया आपण सर्वजण एकत्र, देवाची दया सर्व लोकांपर्यंत पोहोचते. बोलायचं आपण सगळ्यांनी एका सुरात. रेडी, 1 2 3. देवाची दया सर्व लोकांपर्यंत पोहोचते. पवित्र पवित्र सैन्याच्या येवा देवा, स्तुती करतो, आराधना करतो. सुंदर विषय प्रभू आमच्यासाठी दिलेला आहे. किती शिकावं कमीच आहे. आम्ही जे समजतो ते काहीच नाही. आमच्या बुद्धीप्रमाणे आम्हाला जे हवं तेच आम्ही शिकतो. पण प्रभू त्याच्या पलीकडे तुझं सत्य आहे. तुझी शिकवण फार वेगळी आहे. ज्यांना ही कळाली ते खरोखर आशीर्वादित आणि आनंदित झाले. ज्यांना कळाली नाही ते आपल्या जीवनात पुरत जगत आहेत. आणि आम्हाला असं जीवन नको. तुझ्यामध्ये आम्हाला मुक्त जीवन जगायचं, तुझ्यामध्ये आम्हाला आशीर्वादित आणि आनंदित जीवन जगायचं. आणि त्यासाठी तुझ्या शिक्षणाकडे आम्ही वळावं हे तू आज आम्हाला शिकवले. कारण तुझी दया सर्वांच्या वरती आहे, सर्व जातीच्या, सर्व राष्ट्रांच्या, सर्व स्तरातील लोकांच्या